पुणे नाशिक महामार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। गेल्या 4 दिवसांपासून उद्योजकांनी चाकण परिसरातल्या समस्यांचा पाडा वाचला होता, तरीही या ठिकाणी कुठलाही बदल झालेला नाही। काल पुण्याचे जिल्हाधिकारी PMRDचे आयुक्त यांनी चाकण परिसराची पाहणी केली, मात्र या ठिकाणच्या सुख सुविधा ज्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे त्या होताना दिसत नाही। काल रात्री या ठिकाणी 2 कामगारांचा मृत्यू झाला तर 2 कामगार गंभीर जखमी झाले। रस्त्यावरती जर पाहिलं तर खड्डे मोठ्या प्रमाणात आहे। पोलीस बांधव वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करतायत, मात्र या ठिकाणचे असणारे खड्डे आणि दुचाकीवरून कामगारांचा जो धोकादायक प्रवास आहे हा जर पाहिला तर घरी जाईल की नाही अशी सगळी परिस्थिती या कामगारांच्या आयुष्यात येताना पाहायला मिळते। प्रवाशांसह अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर पुणे नाशिक महामार्गावरती आहे आणि या महामार्गावरती वाहतूक कोंडीचं मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते। याचाच परिणाम उद्योजकांवर होतोय। मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं ही कंपनीपर्यंत पोहोचू शकत नाही, कामगार कंपनीपर्यंत पोहोचू शकत नाही। ही सगळी परिस्थिती सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।